नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया जी असते ती मुद्दामूनच अस्मिताला घेऊन आलेली असते. तिला मुद्दामून ती योगा क्लासला स्वतःहूनच घेऊन गेलेली असते. आणि इकडे सायली सगळ्यांना सत्य सांगत असते, सचिनने काय काय नेम केलेलं आहे. आणि शिखरेबद्दल साक्षीबद्दल ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आणि इकडे मुद्दामहून प्रियाने अस्मिताला तेवढ्यातच तिथे आणलेलं असतं. अस्मिता बाहेर उभं राहून आता हे सगळं बोलणं ऐकत असते, कारण प्रतापना खूप जास्त संतापलेली असतात. प्रताप सरळ म्हणत असतात की काय या सचिनच पण आहे ना, त्या सचिनला तर आता मी सोडणार नाहीये. त्याने माझ्या मुलीचा छळ केलेला आहे, माझ्या मुलीला फसवलेला आहे. त्यामुळे तो आता माझ्या तावडीतून वाचप नसतो. त्याला आता कुठून तरी शोधून काढा, मीच त्याला संपवतो, असं प्रताप म्हणत असतात. त्यावर कल्पना आता शांत करत असते. सायली म्हणत असते की बाबा, रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका, काही करू नका, थांबा. तर दुसरीकडे आता साक्षीच होती. कन्फर्म आहे का, असंही आता सायलीला विचारलं जातं. त्यावर सायलीच्या मोबाईलमध्ये फोटो असतो. सायली मोबाईल मधला तो फोटो दाखवू लागते आणि जेव्हा सायली मोबाईलमधला तो फोटो दाखवते तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. इकडे बाहेर प्रिया ऑलरेडी कान भरायला सुरुवात केलेली असते प्रियाने. आणि प्रिया म्हणत असते की बघितलंस का बाहेर काय सुरू आहे ते, बापरे, ह्यांचे म्हणजे सचिन बद्दलच बोलतायत, सचिनच अखेर आहे. आणि ती सुद्धा शिखरेसोबत, बापरे, हे किती भयानक आहे. मुद्दामूनच ना. आता प्रिया अस्मिताला थोडंसं कळलेलं आहे, पण तिला कसं सगळं काही कळून द्यायची याची जबाबदारी मात्र इथे असणारी ही मुद्दा म्हणूनच ही प्रिया घेत असते. प्रियाने आता अक्षरशः एवढे कान भरलेले असतात ना की आता बघायलाच नको. आणि त्यामुळेच ना अस्मिताला या सगळ्याचा त्रास होऊ लागतो. अस्मिताला जेव्हा या सगळ्याचा त्रास होतो ना, तेव्हा दुसरीकडे मात्र आता इकडे आतमध्ये सगळी जण बोलत असतात. अश्विनही म्हणत असतो, मीही त्याला सोडणार नाहीये. सायली वहिनी, तू आम्हाला बोललीस म्हणून आपण त्याच्यासोबत चांगलं वागत होतो, नाही तरी माझी त्याच्यासोबत चांगलं वागण्याची ना जराही इच्छा नव्हती मला, तर तो आधीपासूनच खटकत होता. या सगळ्या गोष्टी इकडे अस्मिता ऐकते. प्रतापही आता चिडलेले असतात. प्रतापही म्हणत असतात की त्याला तर मी सोडतच नसतो. मी आता ठरवलं आहे त्याचं काय करायचं ते, असं देखील आता प्रताप म्हणत असतात. अर्जुन म्हणतो की थांबा, मी पटकन जातो आणि त्याला शोधून आणतो. त्याचं तर लोकेशन मी ट्रेस करणारच आहे आणि त्याची संपूर्ण माहिती मी घेणार आहे काढून, कारण त्याला असं वाटत असेल की आपण त्याला असंच सोडून देऊ, तर तसं नाही आहे. आणि दुसरीकडे मात्र आता अस्मिताला हे सगळं काही कळलेलं असतं. अस्मिताला जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा मात्र आता अस्मिताला धक्का बसतो, कारण तिने आधी खूप जास्त विश्वास ते सचिनवर ठेवलेला होता आणि आज तिला काय दिवस बघायला लागतोय. त्यामुळे तिला ना आता या सगळ्याचा त्रास होऊ लागतो. जसा तिला आता या सगळ्याचा त्रास होतो ना, तशी मात्र आता इकडे अस्मिता ओरडू लागते, कारण तिच्या पोटात कळा येऊ लागतात, कारण तिला हा मोठा धक्का सहन होत नाही. दुसरीकडे आता प्रतिमा ही विचार करत बसलेली असते. तिला सायलीचे शब्द आठवत असतात. सायलीने प्रतिमाला सांगितलेलं असतं, जर तुम्हाला असं वाटत असेल की ती तन्वी नाही आहे, तर तुम्हाला योग्य वाटत असेल, मग आता आपण या सगळ्याचा व्यवस्थित काही तो अभ्यास करूया. आजच मला फोन येणार होता. म्हणूनच प्रतिमा थोड डिस्टर्ब होती. तेवढ्यात सुमन तिथे येते आणि सुमन प्रतिमाला विचारते की काय झालं आहे वहिनी, कसला एवढा विचार करताय. त्यावर सुमनला प्रतिमा सांगत असते की बघ ना, तन्वीबद्दल ना मला खरंच मनापासून ना काहीच वाटत नाही. म्हणजे एकेकाला वाटतं ना की आपली मुलगी ही आपली असावी आणि तिच्याबद्दल खूप जास्त कुतूहलाने वाटावं, तसं मला ना तन्वीबद्दल काहीच वाटत नाही. आणि या सगळ्या गोष्टी ना मी सायलीला बोलल्या आहेत आणि मग सायली मला बोलली की हे सगळं काही खरंच असू शकतं, असंच आहे.
पण आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र प्रतिमा विचार करत असते आणि सुमनला याबद्दल सगळं काही सांगते. सुमनला ज्यावेळेला या सख्याबद्दल कळतं तेव्हा सुमन ही प्रतिमाला आता साथ देत असते आणि म्हणत असते की तुम्ही म्हणताय ते अगदी योग्यच असेल, कारण एखाद्याला जर आपल्या बाळाबद्दल आपल्या मुलीबद्दल काहीच वाटत नसेल तर ही गोष्ट स्वाभाविकच आहे, त्यात वेगळं असं काही नाही. पण तुम्ही जरा सांभाळूनच राहा, कारण मलाही कधी कधी ना या सगळ्या गोष्टीचा डाऊट येतो. मीही कधीतरी विचार करत असते की खरंच या सगळ्या गोष्टी असे असू शकतात का. माझाच स्वतःचाही या सगळ्यावर विश्वास नाहीये, पण आपण हे सगळं काही विचार करूया. मग तुम्हाला काय वाटतं, ही सगळी गोष्ट खरी असू शकते का. बघा, सायलीच्या फोनची वाट बघा, असं देखील सुमन आता प्रतिमाला सांगत असते. तर दुसरीकडे मात्र आता अस्मिताच्या पोटात खूप जास्त दुखू लागतं. अस्मिता अक्षरशः हे सगळं ऐकून कोसळलेली असते. जसं अस्मिता कोसळते तसं मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे सगळी जण अस्मिताच्या बाजूला जाऊन उभे राहतात. अस्मिताला म्हणत असतात की अस्मिता काय होत्य तुला. तर सायली ही अस्मिताला सावरत असते, पण आता अस्मिता एवढा त्रास होऊन सुद्धा सायलीला विचारत असते की तू जे काही सांगत होतीस ते खरं आहे का. खरंच साक्षी आणि सचिनच अखेर आहे का, असंही आता विचारलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात ना तेव्हा मात्र आता काय उत्तर द्यावं सायलीला समजत नसतं. सायली खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते, पण त्याच वेळेला मात्र आता अर्जुन त्यासोबत अश्विन इकडे मात्र पाणी द्यायचा प्रयत्न करत असतात. पण आता त्याचा उपयोग नसतो, कारण अस्मिताची डिलिव्हरी तशीही जवळ आलेलीच होती. म्हणून अस्मिताला तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागतो. इकडे मात्र आता जो सचिन असतो ना त्याला मात्र आता साक्षीने वेड करून सोडलेलं असतं. म्हणजेच आता सचिन हा साक्षीला म्हणत असतो की तुला जसं वाटते तसं काही नाहीये, पण त्याच वेळेला आता साक्षी म्हणत असते की मला सगळं माहिती आहे. तुला असं वाटत असेल की मला कोणत्याच गोष्टी माहिती नाहीयेत, पण हा तुझा गैरसमज आहे. मला एकूण एक गोष्टी माहिती आहे. तू जरी मला फसवायचा प्रयत्न केलास ना तरीही तू मला धोका देऊ शकत नाही, असंही काही सातात ती म्हणत असते. आणि त्याचबरोबर तुझं अस्मितासोबत लग्न झालेलं आहे, ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवली. मी तर तुला सगळ्या काही गोष्टी सांगितल्या तरीसुद्धा तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली, याची तर शिक्षा तुला व्हायलाच हवी. कारण याआधी मी तुला सगळ्या गोष्टी सांगितल्या, बोल सांगितल्या का. एकूण एक मी तुला गोष्टी सांगितल्या आहेत, पण तरीसुद्धा तू मला खसवलस, माझ्याशी खोट बोललास. याचे परिणाम तर खूप वाईट होतील, तुलाही माहिती आहे. मग आता अस्मिताबद्दल तुला कसं काय कळलं, असंही तो विचारत असतो. त्याच वेळेला अस्मिताबद्दल मला कळायला काही वेळ नाही लागला, कारण आहे ना मला इथे बसून येत ना सगळ्या काही गोष्टी कळतात. तुला काय वाटतं मला काही कोणत्या गोष्टी कळत नाहीत का. आणि जेव्हा आता सचिन उठलेला असतो ना तेव्हा सचिनच्या पाकिटामधून म्हणजेच त्या केशातून अस्मिताच क्रेडिट कार्डही पडलेलं असतं. आता सचिनला ती म्हणत असते की तू फक्त माझा आहेस, मी दुसरा कोणाचाही तुला होऊ देणार नाही. आणि त्याचसाठी ना मला वाटेल ते करावं लागलं ना तरीही चालेल. मग दुसरीकडे मात्र सचिनही साक्षीला समजवायचा प्रयत्न करत असतो की मला कळते वगैरे, पण आता साक्षीच म्हणणं असं असतं की तू फक्त माझ्या इशायांवर चालायचं, इथून पुढे कधीच तुझ्या बायकोकडे जायचं नाही, फक्त माझ्याकडेच राहायचं. इकडे आता अस्मिताला अर्जुनमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. आता सगळी जण बाहेर थांबलेली असतात, तर डॉक्टर मात्र इमर्जन्सीमध्ये अस्मिताला आतमध्ये घेतात, कारण आता शेवटी अस्मिताची डिलिव्हरी होणार असते. अस्मिताची डिलिव्हरी होणार असते म्हणून सगळ्यांनाच खूप जास्त टेन्शन येतं की अस्मिताचं काय झालं असेल, अस्मिताच आता काय होईल. आधी कल्पना आणि त्याचसोबत सायली वगैरे सांगत असतात अश्विनला की अश्विन भाऊजी तुम्ही सुद्धा आतमध्ये जाणार, पण अश्विनला तसं अलाउड नसतं, कारण शेवटी
तो भाऊ आहे कारण आता आतमध्ये अलाउड जर केलं असतं तर एकवे नव्याला केलं असतं, पण मला नाही अलाउड करणार असंही अश्विन सांगू लागतो. पण अश्विन म्हणतो, काळजी करू नका, डॉक्टर आहे, डॉक्टरांची पूर्ण टीम आहे, त्यामुळे काळजीच कारण नाहीये, कारण मला माहिती आहे ना हे डॉक्टर जे आहेत ना ते बरोबर काळजी घेतील आणि जे व नको ना ते सगळं काही बघतील, त्यामुळे टेन्शन कोणीच घेऊ नका असं देखील आता इकडे अश्विन सगळ्यांना सांगून समजावू लागतो. पण आता हे सगळं प्रकरण जे आहे ते फक्त सचिनमुळे झालेलं आहे, त्यामुळे प्रताप यांच्या डोक्यामध्ये ना नुसता रागराग असतो, त्याचसोबत इकडे अक्षरशः अर्जुन रडत असतो, कारण शेवटी त्याला त्याच्या बहिणीची खूप जास्त काळजी असते आणि आता जे काही प्रकरण सुरू असतं त्यामुळे त्याला आता असं वाटत असतं की हे सगळं काही अशा पद्धतीने व्हायला नको होतं. मग आता इकडे मात्र प्रिया ही घरीच थांबलेली असते, पण इकडे आता सगळी जण हॉस्पिटलमध्ये असतात. कल्पना खूप जास्त टेन्शनमध्ये असते, तर कल्पनाला सावरायचं काम आता सायली करत असते. सायली कल्पनाला म्हणत असते की तुम्ही ना काळजी करू नका आणि त्याच वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा की बघा सगळं काही नीट होणार आहे. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्जुन हा खूप जास्त भडकलेला असतो, कारण अर्जुनला कळलेलं असतं की या सगळ्याच्या मागे हा सचिनच आहे. म्हणूनच मग आता सचिनची तर मी वाट लावणार आहे. सचिन जिथेही बियात लपून बसला असेल ना त्याची माझ्याकडं तर पडलेले असतात, सगळीकडे शोध घेत असतात. तर आता पोलिसांनी सुद्धा अर्जुनला कॉल केलेला असतो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही महिब्बत शिखरे याच्या घराची धडती घेतली, पण आम्हाला ती कुठेही सापडली नाहीये. तरीही आपण लोकेशन ट्रेस करूयात. तुम्ही जो नंबर दिला आहे त्याच लोकेशन आम्ही तुम्हाला पाठवलेला आहे. आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी सुद्धा तिथे तपास करतो. या सगळ्यामध्ये ते दुसरीकडे आता हॉस्पिटलमध्ये सगळीजण टेन्शनमध्ये असतात, कारण ओटीमध्ये आता घेतलेलं असतं ते म्हणजे अस्मिताला. मग आता अस्मिताची डिलिव्हरी कशी होईल, काय होईल, यामुळे कल्पना खूप जास्त ड्रेसमध्ये असते. दुसरीकडे सायली कल्पनाला समजवत असते आणि सायली कल्पनाला सांगत असते की तसंही अस्मिता ताईंची डिलिव्हरी जवळ आली होती. तसंही विमलही सांगत होती सकाळी की अस्मिता ताई थोड्या अस्वस्थ वाटत होत्या. मग आज ना उद्या अस्मिता ताईंची डिलिव्हरी होणारच होती ना. मग कल्पना म्हणते, अगं ते सगळं ठीक आहे, पण आम्ही विचार करत होतो की नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणून माझे तसे प्रयत्न सगळे काही सुरू होते, पण या सचिनच कळलं आणि हे सगळं असं झालं. या सचिनवर तिने डोळे झाकून विश्वास ठेवला. ती त्याच्यावर खूप जास्त प्रेम करत होती आणि बघितलंस ना या सगळ्याचे परिणाम म्हणजे काय झाले ते. बिचारीला काय काय म्हणून सहन करावं लागते. मला ना तिच्याबद्दल खूप जास्त वाईट वाटतं. आता फक्त तिची डिलिव्हरी तेवढी नीट व्हायला हवी. तिच्याबद्दल काही वाटत असेल तर आता इकडे मात्र सायली समजावत असते, कल्पनाला म्हणत असते की आई नका काळजी करू, सगळं काही ठीक होईल, देवावर सोडा. इकडे दुसरीकडे प्रताप यांनाही आपल्या मुलीची काळजी असते. शेवटी बाप आहे म्हटल्यावर मुलीची काळजी तर असणारच आणि म्हणूनच आता तेथो थोडे पॅनिक झालेले असतात. आणि तेवर अश्विन त्यांना सावरत असतो. अश्विन म्हणत असतो की बाबा काळजी करू नका, आतमध्ये पूर्ण डॉक्टरची टीम आहे आणि ते प्रयत्न करतायत अस्मिताईला आणि बायाला सुद्धा काही होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका असं बोलून तो आता समजावत असतो. पण इकडे मात्र प्रिया मस्त आतमध्ये रूममध्ये झोपलेली असते आणि या सगळ्याचं सेलिब्रेशन तिचं सुरू असतं. म्हणजेच काय तर ती म्हणत असते की काय रिलॅक्स वाटते आज, म्हणजे असा दिवस आहे ना मी विचारही केला नव्हता स्वप्नात येईल करून, पण आज आहे ना हा दिवस आलाय, त्यामुळे मी ना खूपच जास्त हॅप्पी आहे असंही ती आता म्हणत असते. आणि त्याच वेळेला ती आता खूप जास्त खुश असते. ती म्हणते की मी जसं ठरवलं तसं झालं, म्हणजे अस्मिताला मी घेऊन आले आणि तिने हे सगळं प्रकरण ऐकलं
आणि आता जर अस्मिताच्या जीवावर काही बेतलं म्हणजे मग तर बघायलाच नको. या अर्जुन आणि सायलीला स्वतःला ते गिल्ट घेत राहणार. मग त्या सगळ्यामध्ये ती दोघंही जण हे विसरणार माझं प्रकरण शोधायचं आणि मी तर मस्तच त्यांना कामाला लावलेलं आहे. इकडे आता सारखी सिस्टरांची येजा ओटीमधून सुरू असते म्हणून सायलीला थोड टेन्शन येतं. सायली आता लगेच विनला म्हणते की जरा विचाराना डॉक्टरांना काय झालं आहे, कारण तेवढ्यातच ना डॉक्टरसुद्धा आता बाहेर आलेले असतात, कारण त्यांनाही इमर्जन्सी असते. ते बाहेर येऊन काही ना काही घेण्यासाठी म्हणून येत असतात आणि तेवढ्यातच ना इथे सायली आणि अश्विनला प्रश्न पडतो म्हणून डॉक्टरांना ते थांबवतात आणि विचारतात की काय झाले, सगळं ओके तर आहे ना. त्यावर त्या मॅडम सांगतात की नाही, ओके नाही आहे, बाय आणि आई दोन्ही क्रिटिकल आहे, आम्ही प्रयत्न करतोय, बघतो आणि असं बोलून डॉक्टर आता तिकडं निघून जातात. इकडे मात्र आता सायलीला टेन्शन येतं. कल्पना विचारते की डॉक्टर काय बोलली, त्यावर सायली म्हणते की डॉक्टर प्रयत्न करत आहे असं म्हणाले आहे, पण आई काळजी करू नका, सगळं काही नीट होईल. इकडे आता अश्विनला सुद्धा टेन्शन येतं, कारण आता डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की खूप जास्त क्रिटिकल अवस्था आहे. मग दुसरीकडे प्रताप यांना असं वाटत असतं की या सगळ्या परिस्थितीत अर्जुनने सुद्धा हॉस्पिटलमध्ये असायला हवं, म्हणून अर्जुनला ते इमर्जन्सी मध्ये कॉल करतात आणि अर्जुनला कॉल करून आता ते सांगू लागतात की तू कुठे आहेस, प्लीज जरा हॉस्पिटलमध्ये येतोस का, मला ना खूप जास्त टेन्शन आलंय, अस्मिताचं काय होईल ना काहीच सांगता येत नाहीये, डॉक्टरांची जास्त येजा सुरू आहे, त्यामुळे मला टेन्शन येतं, जरा तू आलास तर बरं होईल. असं देखील आता इकडे मात्र प्रताप अर्जुनला सांगत असतात. अर्जुन खरंतर इकडे या सचिनचा शोध घेत असतो. सचिनच लास्ट लोकेशन जिथे साक्षीने फोन जो बंद केलेला असतो तिथपर्यंत जाऊन अर्जुन पोहोचलेला असतो, पण येथून पुढे अर्जुनला कळत नसतं की त्या साक्षीने कुठे नेल असेल सचिनला, यामुळेच आता तो खूप जास्त अस्वस्थ असतो. इकडे मात्र आता अस्मिताची डिलिव्हरी करायला घेतलेली असते. नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असं डॉक्टरांनाही वाटत असतं, कारण डॉक्टर जे आहे ते नेहमीच चांगल्या परीने प्रयत्न करत असतात आणि अस्मिताला आता पुशअप करायला सांगतात, म्हणजेच पुश करा असं सांगतात, का तर नॉर्मल डिलिव्हरी व्हायला पाहिजे म्हणून. पण इथे आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. अर्जुनही हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलेला असतो. आता तो धीर देत असतो प्रताप कल्पनाला, कारण आतमध्ये डिलिव्हरी सुरू असते. सगळ्यांनाच आता नुसता जीव मेठाकुटीला आलेला असतो. त्यांना हेच वाटत असतं अस्मिता आणि अस्मिताचं बाळ सुरक्षित राहायला हवं आणि त्यासाठी रडारड सुरू असते. अस्मिता हिला आतमध्ये तर घेतलेलंच असतं आणि तिच्याबरोबर डिलिव्हरी होत असते, पण इकडे सायली त्यासोबत सगळ्यांना सावरायचं काम अर्जुन करत असतो. सायली आता तीही रडत असते. त्यावर अर्जुन तिला म्हणतो की बायको नको त्रास करून घेऊ, नको रडूस. त्यावर अर्जुनाला आता सायली सांगत असते की मी सगळ्यांना धीर देते, पण मला अस्मिता ताईंची खूप जास्त काळजी वाटते. अस्मिता ताईंच्या डिलिव्हरी तर नीट होईल ना, खरं तर मला हे सगळं कोणाच्या समोर सांगायचं नव्हतं, पण हे जे काही झालं ना ते खूप जास्त भयानक झालंय. अस्मिता ताई आणि बाळ दोघंही बरे असायला हवेत, कारण मला अस्मिता ताईंची खूप जास्त काळजी वाटते असं बोलून सायली आता रडत असते. सायली जेव्हा रडते ना तेव्हा मात्र आता अर्जुन तिला सावरत असतो. अर्जुन तिला जवळ घेत असतो आणि म्हणत असतो की नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल, आणि असं बोलून तो आता तिला सावरतो. इकडे आता बाहेर सगळी जण थांबलेली असतात. सगळ्यांनाच टेन्शन असतं की कधी एकदाची डिलिव्हरी होते काय होते, पण डॉक्टर मात्र इथे अस्मिताला चांगलंच प्रोत्साहन करत असतात, गाईड करत असतात. तिला सांगत असतात की तुम्हाला पुश करावं लागेल, तेव्हाच तुमच बेबी बाहेर येईल, प्लीज तुम्ही पुश करा असं बोलून आता पुश करायला डॉक्टर सांगत असतात. तर अस्मिता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे प्रयत्न करत असते. तिलाही तिच्या बाळाचा जीव खूप जास्त महत्वाचा आता सायली जी आहे
ती देवाकडे प्रार्थना करत असते. सायली देवाकडे प्रार्थना करत असतानाच ती आता म्हणत असते की काही झालं तरी सगळं काही ओके व्हायला व देवा देवा सगळं काही ओके कर. मग इथे अस्मिता जोरात पुश करते. तसं आता इकडे बाळ बाहेर येतं. बाळ जसं बाहेर येत ना तेव्हा मात्र आता इकडे अस्मिताचा जीव कुठे तेव्हा शांत होतो. तेव्हा अस्मिताची नॉर्मल डिलिव्हरी होते आणि अस्मिताच्या बाळाचा आवाज आता बाहेर सगळ्यांनाच ऐकू येतो. बाळाचा आवाज ऐकल्याबरोबर टेन्शनमध्ये असलेले चेहरे एकदम हसतमुख झालेले असतात. सगळी जण हसू लागतात. बाय झाला आहे असं अर्जुन आता प्रताप यांना सांगू लागतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्ट दिसत असतो. तर इकडे मात्र आता फक्त प्रतीक्षा असते, ती म्हणजे डॉक्टरांची. कारण बाळ तर झालेला आहे म्हणूनच आता कल्पना सायली सगळेच खुश असतात. कल्पनाच्या तर आता या सगळ्या गोष्टींमध्ये आनंदाला उधाण आलेलं असतं. डॉक्टर बाहेर जशी येतात ना तसं आता अश्विन विचारतो की मॅडम काय झालं आहे सांगाल का. मग आता त्या मॅडम हे सांगतात की मुलगा झाला आहे. ऐकून मात्र कल्पनाचा आनंद गगनात माविनासा असतो. त्याच वेळेला आता डॉक्टर म्हणतात की आता आई स्टेबल आहे आणि बायाही ओके आहे, काळजी करू नका, नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. मग नॉर्मल डिलिव्हरी झाली हे म्हटल्यावर आई मात्र खूप जास्त या सगळ्यात खुश असते. कारण आईलाच आपल्या मुलीची खूप जास्त काळजी असते आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हटल्यावर आपली मुलगी खूप मोठ्या संकटातून बाहेर आलेली आहे हेही आता वाटलेलं असतं. आणि त्यामुळे आता देवाचे कल्पना आभार मानत असते. अर्जुन अश्विन तर मामा झालेले असतात, त्यामुळे त्यांचाही आनंद तितकाच असतो. तेही म्हणत असतात की आपण ना थोड्या ब्याच वेळातन अस्मिताईला आणि बाळाला भेटू शकतो. डॉक्टरांनी तसं सांगितलेलं आहे. मग आता कल्पना त्याचसोबत सायली हे खूप जास्त खुश होतात की कधी एकदा बाळाला आणि अस्मिताला भेटतोय. कारण शेवटी काही झालं तरी सगळं एकदम ओके झालेलं असतं. आधी थोडी काळजी वाटत होती पण आता सगळं काही एकदम परफेक्ट झाल्यामुळे ना या सगळ्यांचा आनंद एकदम भारी असतो. आणि ह्यांचा आनंद म्हटलं तर आपल्याला सुद्धा तितकाच आनंद होत असतो. कारण आपण जेव्हा एखादी मालिका पाहतो तेव्हा आपण आपल्या कुटुंब म्हणूनच ती मालिका एन्जॉय करत असतो आणि हे आपल्या कुटुंबाचे एखादे पार्ट वाटत असतात. आणि त्यामुळे आता त्यांचा आनंद बघून खरंच ना आपल्याला सुद्धा तितकाच आनंद होत असतो. कारण इथे अर्जुन ही तेच म्हणत असतो. दुसरीकडे आता सायली अर्जुन हॉस्पिटलमध्येच असतात आणि त्यावेळेला सायली म्हणत असते की मला ह्या सगळ्या गोष्टी ना फक्त घरातल्या सगळ्यांना सांगायच्या होत्या. आणि त्यावेळेला आता अर्जुन म्हणतो की आता तर या स्डीला भेटावंच लागेल. मग आता या सडीकडन अर्जुनला पुढे जाऊन काय माहिती मिळेल हे आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.